तुझं आणि बाळाचं या घरात स्वागत आहे. हा, आणखी एक सरप्राईज आहे. वेट. स्वानंदी, हे माझ्याकडून आणि सुजितकडून बाळासाठी दुपट आहे. हे कशासाठी? वाटलंच होतं. सारखं आपलं कशासाठी, काय गरज आहे? स्वानंदी, हा बाळाचा हक्क आहे. आमच्याकडून हे बाळासाठी. यामध्ये बाळाला छान वाटेल, बाळ कम्फर्टेबली झोपेल. हे घे. दे इथे, मी ठेवते. मणी, आमच्या बाळाच्या आगमनामुळे सुजित सर आणि संचिता मॅडम खरंच बदलले आहेत का? शालिनी मॅडम पण चांगल्या वागतायत. बहुतेक बाळाच्या पायगुणाने सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. थँक्यू बाळा. अंबाबाई नमोस्तुते, महालक्ष्मी नमोस्तुते, करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. तुम्ही सराव काय झालंय? काय झालं? काय वाजलेत बघा किती. एवढ्या रात्री तुम्ही रूम मध्ये नव्हता, मग आईच्या खोलीत गेलो तिथेही नव्हता. मी सगळीकडे शोधलो, कुठेच दिसला नाही. मी घाबरलो होतो. ऐकलं का? तुझे बाबा घाबरले होते. सराव घाबरायला काय झालंय? मी आहे ना. अहो, बाळाला देवाचं दर्शन घ्यायला घेऊन आले होते आणि मी आहे ना आता बाळाची काळजी घ्यायला. वॉर्डन मॅडम आहेत, बाबा आहेत. घाबरायचं कशाला? काय झालंय? कसला विचार करते? नाही, मी विचार नाही करत आहे. मी खर तर हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपण दोघं असे शांत बसून बोललोच नाही ना. म्हणजे तसा वेळच मिळाला नाही. पण एक सांगू स्वानंदी, इतके महिने ज्या दिवसाची वाट बघत होतो, तो दिवस आपल्या आयुष्यात आल्यानंतर म्हणजे तो अपेक्षेपेक्षाही जास्त सुंदर आहे. म्हणजे मी कल्पनाच केली नव्हती. आणि हे आपलं बाळ सामान्य नाहीये, स्ट्रॉंग आहे. बघा ना, तो जन्माला येण्याआधी त्याने किती संकटांचा सामना केलाय. बरोबर बोलताय तुम्ही. मी पण हाच विचार करत होते की आपलं बाळ जन्माला येण्याआधी त्याने किती संकटाचा सामना केलाय. आपल्या आयुष्यात अनेक संकट आली, अडथळे आले. आपल्या दोघांमध्ये किती गैरसमज निर्माण झाले. आणि या सगळ्या घटनांना आपलं बाळ साक्षीदार आहे. त्याने सगळं अनुभवलंय, आपल्यासोबत सहन सुद्धा केलंय. म्हणून मला असं वाटतंय आपलं बाळ खूप प्रगल्भ असणार आहे, अगदी तुमच्यासारखं. आणि तुमच्यासारखं शूर, धाडसी. शूर, धाडसी. स्वानंदी, काय झालं? तुम्ही खरंच आहात शूर आणि धाडसी. नाही, काही झालं नाही. पण ज्या स्वानंदीला तुम्ही शूर आणि धाडसी म्हणताय ना, ती एकेकाळी खूप घाबरली होती. जेव्हा तिला कळलं होतं तिच्यावर अतिप्रसंग झालाय आणि त्यातनं ती आई होणार आहे, तेव्हा ती खूप घाबरली होती महेसर. काय करावं काहीच सुचत नव्हतं तिला, कारण तिच्या जवळच्या लोकांनीच तिला दूर लोटलं होतं.
अख्ख्या जगाने तिच्याकडे पाठ फिरवली होती. जगायची इच्छाच संपली होती तिची. समोर फक्त आणि फक्त अंधार दिसत होता. पण तुम्ही आणि वॉर्डन मॅडम माझ्या आयुष्यात आलात. आणि हे बाळ, या बाळाने अंधारापलीकडचा आशेचा प्रकाश मला दाखवला. हेच माझ्या जगण्याचं कारण बनलं. माझी जिद्द बनला, ज्याच्या जोरावर मी सगळ्या संकटांचा सामना करू शकले. स्वानंदी, आपण नाही झालं गेलं सगळं विसरून जाऊयात. आय नो आपल्यात खूप मतभेद झाले, गैरसमज झाले. आपण ना आपल्यात जे काही गैरसमज झाले, जे काही मतभेद झाले, ते बोलवून संपून टाकत जो. माझ्या आयुष्यात माझ्या काय आपल्या आयुष्यात इथून पुढे एकच ध्येय असायला हवं. ह्या आपल्या बाळाला ना जगातलं जे बेस्ट ना ते सगळं देऊ. याच्या चांगल्या भविष्यासाठी जे सगळं करता येईल ना ते सगळे प्रयत्न करू. बरोबर बोलताय तुम्ही. आपण आपल्या बाळाला सगळं देऊ. आणि तुम्हाला सांगू, मला असं वाटतंय आता आपल्या आयुष्यातली सगळी संकट संपलेली आहेत. आपल्यावर, आपल्या बाळावर देवी आईचा आशीर्वाद आहे. आणि हे सगळं आपल्या बाळाच्या पायगुणामुळे झालंय. आपलं बाळ सुखरूप जन्माला आलंय, सुदृढ आहे. आता तुम्हीच बघा ना, शालिनी मॅडम, संचिता, सुजित सर सगळे बाळावर प्रेम करायला लागले. त्यांना आपल्या बाळाची आपुलकी वाटायला लागली. आणि असं म्हणतात की घरातली सगळी लोक आनंदी असली की घरात समृद्धी येते. तसंच झालंय बघा. नका काळजी करू. नाही घेणार मी तो फोन. मी ठरवलंय की आयुष्यात जे काही झालंय ते सगळं विसरायचं. आणि इथून पुढे तुमच्या सोबत, आपल्या बाळासोबत नव्याने आयुष्याची सुरुवात करायची.